शिवाय तो जगू शकत नाही। हे झाला एक भाग ज्यामध्ये त्याला व्यसन लागलं। दुसरा भाग आहे त्याचा परिणाम काय होतो तर आर्थिक नुकसान, शारीरिक नुकसान, सामाजिक नुकसान, समाजाचं जे वातावरण ते खराब होतं। त्याच पद्धतीने जे जाहिरात करणारे लोक आहेत तर तुम्ही बघा टीव्हीवर वेगवेगळ्या जाहिराती असतात, विमलची जाहिरात असेल, वेगवेगळ्या दारूची जाहिरात असेल, ते पैसा कमवतात। पण इकडे जे पिणारे लोक आहेत ना यांचं सगळं नुकसान तुम्ही बघितलं असेल। आता याच्या व्यतिरिक्त शालेय जीवनामध्ये मोठ्या शहरांमध्ये जे मोठमोठ्या शाळा आहेत त्या ठिकाणी पण विद्यार्थी याचा व्यसनाधीन होतात। याच्यामध्ये ड्रग्स नाव ऐकलं असेल तुम्ही, कोकेन नाव ऐकलं असेल। हे सगळं व्यसन जे आहेत ना त्याचे जवळपासचे जे विद्यार्थी असतात, म्हणजे विचार करा त्याचा बाप जर कधी घेत असेल, त्या मुलाचा बाप किंवा आई व्यसनाधीन असेल तर त्या मुलावर पण त्याचा परिणाम होतो, तो पण व्यसन करू शकतो। म्हणजे एक पिढी झालीच खराब, दुसरी पिढी पण खराब होते। आपल्याला काय करायचंय, सगळ्यात सुरुवातीला एक मनात अशी फुलगाठ बांधून घ्यायची तर आम्ही कुठल्याही प्रकारचं व्यसन करणार नाही, असे कुठलाही पदार्थ मी खाणार नाही। कोणी खात असेल, तंबाखू खात असेल किंवा दारू पित असेल किंवा इतर काही अंमली पदार्थ घेत असेल त्याच्यापासून मी लांब राहील। दुसरी गोष्ट, आपले मित्र असतील किंवा मैत्रिणी असेल ते कोणी सेवन करत असेल त्याला आपण त्याच्यापासून लांब घेऊन जाण्याचा आपण प्रयत्न करू। बघा 10वीला पण एक प्रश्न असतो दरवर्षी, तुमचा मित्र किंवा मैत्रीण जे आहे ते व्यसनाधीन आहे तर तुम्ही काय कराल, असा एक प्रश्न दरवर्षाला एक वर्ष आड